कॉपीमुक्त अभियानाच्या उडालेल्या फज्जाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळगाव येथील आदर्श विद्यालयातील शनिवारी झालेल्या कॉपी प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक व शाळेच्या 19 वर्ग खोल्यांवरील पर्यवेक्षक, तलाठी, पोलीस, होमगार्ड अशा 25 जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 12वीत गणिताच्या पेपरच्या दिवशी जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांनी अचानक भेट दिली। यावेळी परीक्षार्थींनी त्यांच्याजवळ असलेले पुस्तके, गाईड बाहेर फेकण्यास सुरुवात केली होती। बाहेरून मोठ्या प्रमाणात कॉपी देण्यासाठी गर्दी झाल्याचे मीना यांच्या निदर्शनास आले व सामूहिक चाललेल्या कॉपी प्रकरणामुळे त्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक समोर संताप व्यक्त केला होता। आता थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात आता एकच खळबळ उडाली। आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव वडम फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे। ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे, संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे। संबंधित डिपार्टमेंट, सेक्शन डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करावा। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, एक मोठी घडामोड, खरं तर एकीकडे कॉपी मुक्तीसाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असताना थेट अशा प्रकारचे खळबळजनक प्रकार समोर येत आहेत। संपूर्ण प्रकार काय? कारण जेव्हा हे सीईओ विकास मीना हे अचानक या महाविद्यालयाला भेट द्यायला गेले होते, त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जाताच प्रत्येक खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणात ही गाईड आणि कॉपी फेकली जात होती। ते पाहून मीना देखील अवाक झाले होते काही क्षणासाठी। जेव्हा ते वर्गामध्ये गेले त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात त्यांना कॉपी आढळून आल्या। या कॉपी सर्वत्र एकत्र केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली। आपण पाहतो की यापूर्वीपर्यंत जर कॉपी आढळली तर शिक्षकांवरती, पर्यवेक्षणावरती कारवाई केली जात होती। मात्र यावेळेस आपण पाहिलं तर यामध्ये एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने तलाठी असतील, पोलीस असतील, होमगार्ड असतील, संस्था चालक असतील किंवा पर्यवेक्षक असतील, या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले। त्यामुळे एकच खळबळ शिक्षण क्षेत्रामध्ये उडालेले आहे। कारण की जर आपल्याला कॉपी मुक्त अभियान राबवायचं असेल तर अशा पद्धतीची कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती कारवाई आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी कॉपी करणारे महाविद्यालय असतील किंवा इतर जे असे गोंधळ घालणारे महाविद्यालय असेल यांच्यावरती चपराक बसेल। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।